नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे आपला नवीन एका व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आता मध्ये चालू केले कारण प्लॅन नव्हता आपला, जरा घाई गडबड होती आपली सगळी निघायची. तर आता आपण चाललो आहे. पहिला आपण चाललो वाईला, तुम्हाला पुढे पुढे समजेल कुठे चाललो आहे. 2-3 दिवस चाललो आता आपण, सुट्टी आहे भरपूर. तर आता आपण वाईला, अगोदर आज स्टे आपला वाईला असणार आहे. आता आम्ही आहे अटल सेतूवरून आम्ही इथे आलो आहे. अंदाजे आपण 4:30ला निघालो घरातून, हाफ एन आवरमध्ये इथे पोचलो लगेच. मागे बघू शकता मम्मी पप्पा बसले. तर आता आपण पोहोचलो लोणावळा. वाजले 6 वाजले. बरोबर आहे. मग सगळं आज काय एवढी गर्दी नाही लोणावळ्याला. हो, खाली लय गर्दी आहे घाटात. सातारा किल्ली 40-50 किलोमीटर आहे. चहासाठी आपण थांबलो, बघू शकतो आपली गाडी आहे. काम चाललेलं हो ना. काम चालू आहे रस्त्याचं. डोंगर आपण क्रॉस करून आलेलो आहे. ऑफ रोडिंग एकदम हळूहळू आले गाडी ना. 15 किलोमीटरचा रस्ता होता. तेच ना, 7.5 किलोमीटर बाकी. एकदम डेंजर आहे रस्ता. 15 किलोमीटर पूर्ण रस्त्याला काम चालू आहे. रस्ता रुंदीकरण चालू आहे ना, त्याच्यामुळे काम. पण आता गाडी पायथ्याशी घेऊन चाललेलो आहे या ठिकाणी. हा रस्ता सकाळी आता वाजले 7:30 वाजलेत. आपण आता गड चढायला छोटासा झाला सुरुवात केली. सकाळ सकाळी तुम्ही यार, आज पौर्णिमा पण आहे त्यामुळे आज खूप गर्दी नाही, त्यामुळे सकाळी झालो आम्ही. मंदिराचं काम चालू आहे, बघू शकता इथे. एक डझन घ्या.
त्यांना एक लूट लागली माझ्या याच्यापेक्षा. नमस्कार. तर आपलं आत्ताच जस्ट दर्शन झालं आणि आपण आता निघालो वाईसाठी. वाईचा दक्षिण काशी. दक्षिण काशी. आपण आता गणपतीला चाललोय. बघू शकता खूप असं उंच पठारी भागावरती मंदिर आहे काळोबाईचं. खूप सुंदर असं मंदिर. आणि आज पौर्णिमा होती, अमावस्या. तर त्यानिमित्ताने भाविकांची आज देखील खूप गर्दी होती. आमचं दर्शन सकाळी झालं कारण आम्ही रात्री आलेलो इथे. खूप छान दर्शन झालं असं. आणि आता आपण चाललोय वाईच्या दिशेने. काल रात्री आपण ज्या रस्ते बघा त्या रस्त्याने आलो तो खूप म्हणजे काम चालू आहे आता त्या रस्त्याचं. डोंगर फोडून बनवतात. पण आता जाताना आपण वाई मार्गे जाणार आहे दुसऱ्या रस्त्याने. पुढे एस टी समोर सोय आहे काय. 10 वाजता जुन्नर एसटी. आपल्या जुन्नरवरून देखील एस टी आहे इथे यायला. रस्त्याची कामं चालू आहेत. उन्हाळा असल्यामुळे पूर्ण धकास आहे. तर आपण आता आलोय नरसोबाची वाडी. बघू शकता इथलं मार्केट कसं आहे. छोटंसं एक मार्केट आहे इथलं. आणि आज सोमवार त्यामुळे एवढी गर्दी नाही. खायचे दुकानं दिसतात आपल्याला. अरे ते माणसं जातील.
तर मी आज आहे शिरोळा तालुक्यातील नरसोबावाडी या ठिकाणी आणि आता मी कृष्णा नदीच्या किनारी आहे. तर या मंदिराचं वैशिष्ट्य काय आहे आपण हा दादा बसलेला आहे त्यांना विचारूया या आतमध्ये. नमस्कार दादा. नमस्ते. तर जरा या मंदिराची थोडी माहिती पाहिजे होती तर जरा सांगा. मंदिर विजापूरच्या बादशाहानं बांधलेलं आहे. आदिलशहानं बांधलेलं मंदिर आहे. हिंदू समाजातलं पहिलं असं मंदिर आहे की या मंदिरात कळस नाही आहे. प्रत्येक हिंदू समाजाच्या मंदिराला कळस आहे. एकच मंदिर असतं की याला कळस नाही. दत्त महाराजांचं मंदिर आहे. ही कृष्णा नदी आहे आणि तिकडे येते ती कोल्हापूरची पंचगंगा. असं टोटल 9 नद्यांचा संगम आहे. त्यातनं 5 नद्या आणि यातनं 4 नद्या. शिवा, भद्रा, कुंभी, कासारी आणि इकडनं कृष्णा, वेलणा, वारणा आणि कोयना. म्हणजे असं नऊ असं उगम कुठंच नसेल एवढं मिळून मिळते. तर कोल्हापुरात 5 भेटतात, सांगलीत 3 भेटतात. तिथून खालीकडे कृष्णा. आणि या पावसामध्ये याची माहिती जर मिळाली पावसामध्ये पूर्ण मंदिर महापुरुषाला मंदिर पूर्ण पाण्यात असते. आणि मग देवाचं काय असतं तेव्हा देव कुठे मंदिर ज्यांच्याकडे पूजा आहे त्यांच्या घरी असते. मूर्ती त्यांच्या घरी असते. पण ह्या मंदिराला काही होत ना देवाचं काय आहे मंदिर काही होत नाही. स्वयंभू पादुका खालीच असतात आणि उत्सव मूर्ती ती पुजाऱ्यांच्या घरी असते फक्त. अच्छा. आणि ते पुराचा का मागे जो 2019 की काय पूर आला त्याच्यात खूप आर्थिक नुकसान झालं. त्यावेळी नावेनं सगळ्या लोकांनी मदत केली ना. आर्थिक यंत्रणा सरकारच्या पोचत त्यामुळे नावेनं सगळ्या लोकांनी काढून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. आता आपण चाललोय कोल्हापूरला. नरसोबाच्या वाडीचं दर्शन झालं, दत्ताचं ठाण. आणि आता बघू शकता खूप सुंदर असा सनसेट या ठिकाणी बघायला मिळतो आपल्याला. एक अंदाजे 20 किलोमीटर आता राहिलंय कोल्हापूर जवळ आहे. मागचे प्रेक्षक दाखवतो. गाडीतले प्रेक्षक आराम करत आहे. आता आम्ही ज्योतिबा मंदिरामध्ये आलेलो आहे. थोड्याच वेळात आपण गाभाऱ्यात जाऊ. तर आपण आता आलोय दख्खनचा राजा म्हणजे ज्योतिबा. आणि या ठिकाणी बघू शकता सकाळी सकाळी आपण दर्शनाला आलेलो आहे. खूप असं ज्योतिबा प्रसन्न, खूप असं प्रसन्न वातावरण या ठिकाणी आज आहे. तर आपण आता दर्शन रांगेकडे चाललो. आज काय एवढी गर्दी नाही, सकाळ सकाळी आलो. 7च वाजले. तर लवकर दर्शन घेऊया आपण. ठीक आहे.
राजापूर पण इकडेच आहे ऋषीच्या. राजापूर असं पण आहे हो, असं कसं बाहेर राजापूर लागतं ते समजलं, असं फिरून पण जातं इकडून परत असं फिरून जाता येतं म्हणजे सर्व. राजापुरी 1 नंबर 2 नंबर कुठे नाही, एक राजापूर एकच आहे तालुका. तिथे बोर्ड राहतात ना. हा भरपूर मोठा नार्वेकर मार्गाव डॉक्टर. हा राजापूरचा ना तो. फोटो होते आहेत ना ते अजून गुगल आहेत माझ्या. पहिला ते गावकडे ब्रिजवर थांबलो, ब्रिजवर थांबलो. ह्याच्या कोणता सीन तो कोकणातला रे बघ, गाडी असे बीचवरून येते आणि ब्रिजवर आणि साईडला बीच आहे, समुद्र बघ. आरेवारी तो ती बोलली ना आता, आरेवारी तो बीच वर आहे ना. आरेवारी तसाच कुणकेश्वरला पण आहे शॉर्टकट रोड. आता ब्रिज बंद आहे ना, ते वांदे दाखवलं. हॅलो हा कॉर्नरने आपली आता गाडी जाणार आहे. बघू शकता समुद्र ब्युटिफुल. अरे बाप रे बाप रे, बघ समोर बघे.
आणि